श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 15 ऑगस्ट आणि या 15 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे. 13 ऑगस्टपासून या पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक विधी केले जातात. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव हे आपल्या सासरी जातात, म्हणजे पृथ्वीवरती येत असतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा जो महिना आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये आपण भक्तिभावानं 1 लोटा जल शिवलिंगावरती जरी अर्पण केलं तरीही भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवसाचं आपलं असं एक विशेष महत्त्व असतं. श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या प्रकारे श्रावण सोमवारचं व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो तेवढंच महत्त्व या श्रावण महिन्यातील शनिवारला सुद्धा दिलं जातं आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारच्या व्रतासोबतच श्रावण शनिवारचं व्रतसुद्धा बरेच जण करतात. आणि खरं तर या श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत पुरुषांनी आवर्जून करावं. असं म्हटलं जातं की हे व्रत केल्यानं आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी, शनीची साडेसाती, इडापिडा, राहूकेतूचा दोष हे नष्ट होतात. धार्मिक दृष्टीनं श्रावणात महिन्यातील बघा शनिवार हा महत्त्वाचा दिवस असल्यामुळं या दिवशी स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण काही वस्तू टाकून जर स्नान केलं, अंघोळ केली तर आपल्या मागे असणारी इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा ही दूर होते आणि म्हणूनच आपल्याला उद्या या श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अंघोळीच्या पाण्यात टाका या 2 वस्तू फक्त टाकल्यामुळं बघा आपल्या कुंडलीतील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होणार आहेत. फक्त 24 तासात तुमचं आयुष्य बदलेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख, शांती, समृद्धी येईल. काही दिवसातच याचा अनुभवसुद्धा तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही धनधान्य, आरोग्य आणि ऐश्वर्याने संपन्न राहाल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत? या 2 वस्तू कोणत्या वेळेमध्ये टाकायच्या आहेत, अंघोळ कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, याची जर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या कुटुंबावर बघा सदैव कृपा राहण्यासाठी भगवान शिवशंकरांची उद्या श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत हे पुरुषांनी आवर्जून करायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकायच्या आहेत. अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील आणि फक्त एकाच दिवसात तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती सुद्धा पूर्ण होणार आहे. आता शनिवार हा जो दिवस आहे तर हा शनिदेवाला समर्पित आहे, मारुतीला समर्पित आहे. म्हणजे आपल्या कुंडलीतील शनीची साडेसाती, राहूकेतूचा दोष दूर करण्यासाठी, तसेच आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी, दोष, नजरबाधा, संकट दूर करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि ते अतिशय प्रभावी ठरत असतात. या दिवशी आपल्याला शनिदेवाची, मारुतीची आणि भगवान महादेवांची पूजा करायची असते. या श्रावण महिन्यातील शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली, स्नान केलं तर आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या ज्या समस्या आहेत, बाधा आहेत तर त्या दूर होत असतात. तर बघा आपण कितीही काबाड कष्ट करा, मेहनत करा तर ती करूनही आपलं नशीब आपल्याला साथ देत नसेल, भाग्याची आपल्याला साथ मिळत नसेल. आपण खूप वेळा मेहनत करतो परंतु आपल्याकडे
म्हणावं असा पैसा येत नाही, आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही आणि आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या हातून खर्च होतो. या सर्वांवर ज्योतिषशास्त्रात सांगितलेला उपाय आपण नक्की करायचा आहे. उपाय हा धनासंबंधित आहे. त्यासोबतच आपल्या कुंडलीतील काही दोष असतील तर तेही दूर करतात. आपल्या घरात माता लक्ष्मी यावी, तिनं आपल्या घरामध्ये निरंतर वास करावा, स्थिर राहावी. आपल्या घरात धनधान्याची कमी पडू नये, प्रत्येकाला वाटतं. लक्ष्मी म्हणजेच धन. आपल्यासाठी धन, पैसा खूप महत्त्वाचा असतो. आपल्या सगळ्या भौतिक गरजा या पैशांनीच पूर्ण होत असतात आणि अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकल्यानं आपल्याला आनंद, पैसा, सुख, समाधान सर्व काही मिळेल. आपले भाग्य उजळेल. आणि हा छोटासा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर एक सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. तसेच हा उपाय केल्यानं शत्रू त्रास, नजरबाधा, वाईट शक्ती यासुद्धा दूर होतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या पाण्यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे अगोदर, ते म्हणजे गंगाजल. गंगाजल हे अतिशय पवित्र असतं. श्रावण हा महिनासुद्धा अतिशय पवित्र आहे आणि गंगाजल जे आहे तर ते आपण श्रावण महिन्यामधील प्रत्येक दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून यानं स्नान करू शकतो. पण हे स्नान करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. किमान सोमवारी आणि शनिवारी तरी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर गंगाजल टाकायचं आहे आणि त्यासोबतच दुसरी वस्तू म्हणजे काळे तीळ. जेव्हा आपण शनिवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीतील असणारा पितृदोष, शनिदोष, राहू-केतूचा दोष, आपल्याला काही बघा नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होते. त्याचप्रमाणे घरातील नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होते आणि म्हणून 1 चिमूटभर किंवा 1 चमचाभर काळे तीळसुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे खडं मीठ. खडं मीठ जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून खडं मीठ टाका आणि खडं मीठ नसेल तर मग बारीक मीठ टाकलं तरीही चालेल. आता या मिठाच्या पाण्यानं स्नान केल्यामुळं आपल्या शरीराभोवतालची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही अदृश्य शक्ती आहे तर ती दूर होत असते आणि आपल्याला एक मानसिक शांतता प्राप्त होत असते. म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ जे आहे ना तर ते नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेत असतं. म्हणजेच आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती शोषून घेण्याचं काम हे मीठ करत असतं. म्हणून थोडंसं मीठ आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे एखादं निळ्या रंगाचं फूल असेल, कुठलंही फूल, आता गोखरणीचं बघा फूल जे असतं तर ते निळ्या रंगाचं असतं, तर ते एक फूल आवर्जून तुम्हाला जर भेटलं तर ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. गोखरणीच्या फुलालाच अपारिजातक असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याचं जर फूल भेटलं तर ते फूल आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. या रंगाचे फूल शनिवारी अंघोळीच्या पाण्यात टाकल्यानं वाईट विचार जे आहेत तर ते आपल्या मनामध्ये येत नाहीत. कुठलीही नकारात्मक गोष्टीचा विचार जो आहे तर तो आपण करत नाही किंवा त्या गोष्टीचा आपल्यावरती परिणाम होत नाही. म्हणून एक निळं फूल जे आहे तर ते तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता या 3 वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला शनिवारच्या दिवशी स्वच्छ असं स्नान करायचं आहे. स्नान करत असताना बघा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता स्वच्छ स्नान करून झालं की देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर एक छोटासा आपण प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, रुईच्या पानांची एक माळ बनवायची आहे. एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे, मूठभर काळे उडीद घ्यायचे आहेत. या 3 वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. म्हणजे बघा हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तिथे जो दिवा प्रज्वलित असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. ही माळ मारुतीला घालायची आहे. काळे उडीद त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. तिथेच मंदिरामध्ये बसून बघा आपल्याला हनुमान चालीसाचा एक पाठ करायचा आहे. दोन्ही हात जोडून मारुतीचं, हनुमानाचं, शनिदेवांचं स्मरण करायचं आहे. तुमच्या हातून काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर माफी मागायची आहे. तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी
प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा शनी दोष हा दूर होतो, राहूकेतूचा दोष दूर होत असतो. आता बघा, बऱ्याच वेळा आपल्या मुलांनासुद्धा किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला काही बाहेरील व्यक्तींचे दोष लागत असतात, नजरबाधा लागत असते. तर ती काढण्यासाठी किंवा ती दूर करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. बघा आपल्या घरालासुद्धा दोष लागत असतात, घराला नजर लागत असते आणि त्यावेळी आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरामध्ये सतत आजारपण येत राहतं. एक झालं की एक व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी पडत असते. तर यासारख्या सर्व नजरबाधेपासून झालेल्या बाधा ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. आता हे काळे तीळ घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत हे 3 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे. त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला हे काळे 3 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे घराबाहेर नेऊन फेकून द्यायचे आहेत. आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्यकामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत. शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा हनुमान चालिसाचं पठण जे आहे तर ते करू शकता किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करू शकता. तर माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.